मंगलकारक शुभ आशीर्वाद भगवंत आपल्या सर्वांचा अखंड कल्याण हो. आपल्या हाताने धर्माची, आई वडिलाची, देशाची, गुरुदेवांची, आचार्य धर्मगुरूंची, वेदाची, ब्रह्मवृंदांची, ब्रह्मवेत्यांची, ब्रह्मज्ञानी पुरुषांची, साधू संतांची, महात्म्यांची, अतिथी धर्माची सेवा घडो आणि आपल्याला घरपट घनिष्ठ प्रेमसंबंध, नातेसंबंध, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे, आनंदाचे राहू. घर शांतीने, आनंदाने, सुखाने भरून जाऊ. दुःख कुणालाही मिळू नये, कुणी दुःखी राहू नये अशी जगन्नियंता परमात्मा जनार्दनाथ ब्रह्मांड नायका सद्गुरु दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना करीत आहे. सर्वांना सुख शांती लाभो, आनंदी लाभो अशी मंगल शुभकामना. आनंदी आनंद होईल. चांगले विचार करा, चांगले बोला, गोड बोला, पवित्र बोला, पवित्र संकल्प करा, इमानदारीने वागा, नीती धर्माने वागा, समाजाची, भूमातेची सेवा करा, ब्रह्मवृंदांचा मान सन्मान करा, ब्राह्मणाची सेवा करा, धर्माची सेवा करा, देशाची सेवा करा, राष्ट्राची सेवा करा, अतिथी धर्माची सेवा करा. सर्वांची सर्व धर्म समभावनेने वागा. सर्व धर्मात भगवंताचा अवतार झालेला आहे. समबुद्धीने वागा. समत्वम योग कौशल्यम चतुर्विध पुरुषार्थामध्ये मोक्ष हा पुरुषार्थ आहे. चारी आश्रमात संन्यास आश्रम शिरस्थानी आहे, ब्रह्मस्थानी आहे. ब्रह्मद्वार, ब्रह्मस्थान, ब्रह्मध्वनी, नाद ब्रह्म, संसाराचं ब्रह्म, संसाराचं जाणीव ठेवा. संसार सोडून परमार्थ करू नका. संसारात राहून परमार्थ करा, परंतु संसाराची आसक्ती ठेवता कामा नये. म्हणून कोणी कोणाचा अंतकरण दुखविता कामा नये. आई वडिलांचा अंतकरण दुखू नका. गुरुजनांचा, गुरुदेवांचा, सद्गुरुदेवांचा अंतकरण दुखू नका. हृदयस्थ परमात्म्याला शरण जाऊन हृदयात आई वडिलांना, गुरुदेवांना ठेवा. अखंड कल्याण होईल. हृदय शुद्ध ठेवा. परमेश्वर आपल्या हृदयामध्ये घर करून राहिलेला आहे. घराला घर करील. घनिष्ठ संबंध म्हणजे गुरु आज्ञाप्रमाण सद्गुरुदेवांचं ध्यान हृदयातून करा. आई वडिलांचं ध्यान हृदयातून करा. देशाचं ऋण, देवाचं ऋण, ऋषींचं ऋण, गुरूंचं ऋण, मातापित्यांचं ऋण, अतिथीचं ऋण, देशाचा, राष्ट्राचा ऋण आपल्यावर आहे. ऋणमुक्त व्हावा. झालं पाहिजे. परिमळाची धाव भ्रमर ओढी जवळी आहे तरी भेटीची ना आम्ही गे माये भेटेला काही जवळी आहे तरी भेटीची ना. परिमळ जवळ आहे पण मुंगे लागून येत असतात, पण बेडकाला सुगंध कळत नाही. कमळातील फुल, कमळाच्या खोलात मकरंद असतो, पण भुंगे लागून येतात. बेडकाची संगत कमळाला असते, चिखलाची संगत कमळाला असती. कमळ जवळ असून भुंगे लागून सुगंध घेऊन जातात, पण बेडकाच्या नशिबात फक्त चिखल असतो. म्हणून कोणाकडून काय ज्ञान प्राप्त होईल, काय सुगंध घ्यायचाय, काय ज्ञान घ्यायचंय, काय विद्या घ्यायची, काय आनंद घ्यायचा, काय शांती घ्यायची, कोणाकडून कुठे गेल्यावर काय शांती मिळेल, काय ज्ञान मिळेल, सर्व हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचं साधन म्हणजे मनुष्य शरीर. मनुष्य शरीराला आल्यानंतर काय करावं? नरदेहाची ज्ञानी सचिदानंद पत्नी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकन दिला. सच्चित आनंद स्वरूप सद्गुरुदेव असतात. सद्गुरु जीवनाचा आधार आहे. सद्गुरूंबद्दल गुरुपौर्णिमेनिमित्त, गुरुपौर्णिमेचा व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमेचा मंगलकारक शुभाशीर्वाद अखंड कल्याणी आनंदी आनंद श्री गुरुचरणार्पित ओम शांती शांती शांती. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की अखंड आत्मा अविनाशी दत्त यापदी लावली चित्त वित्त ब्रह्मासुदेचे कृतार्थ तो पूर्ण आनंद सद्गुरु समर्थ. अमृताची सागरी दे आत्मयाची गोळी हे सामर्थ्याची थोडी चोळी घेतली. अमृताचा सागर म्हणजे सद्गुरुदेव. सद्गुरुदेव जीवनाचा विश्वाचा आधार आहे. म्हणून गुरुदेवांना शरण जाऊन गुरुदेवाचं ध्यान केलं पाहिजे. ब्राह्मी मोठ्यावर सर्वांनी ध्यान करा. अखंड कल्याण. ओम शांती शांती.